योग्य दिशा मी सांगेन तर पहिले आपण सुरुवात करू अयोग्य कुठे ते. बरं. तर समज आता रेड कलरचे हॉर्सेस आहेत, रेड कलरचे फ्रेम आहे आणि त्याच्यात हॉर्सेस आहेत रेड कलरचे. जसं फायर एलिमेंटचा जसं आपण अग्नितत्वाचा कलर वापरला आहे, ठीक आहे. आणि तो जो आपल्या उत्तरेकडे आपण लावतो आहे, हॉर्सची फ्रेम, घोड्यांची फ्रेम जेवढी चांगली तितकीच ती वाईट. ओके. तिची जर दिशा चुकली, तिची जर त्या फ्रेमचा जर कलर चुकला, तर समजा उत्तरेकडे तुमच्या अग्नितत्वाचे किंवा रेड कलरचे हॉर्स, लाल कलरचे घोडे आले, लाल कलरची फ्रेम आली घोड्यांची, तर ती तुमच्या कॅश फ्लोवरती, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीवरती, तुमच्या पैशांवरती तुम्हाला फार प्रॉब्लेम देऊ शकते, तुमच्याकडे पैशाचा नाश करू शकते. तसंच आग्नेय दिशेला पाण्यामध्ये घोडे धावणारी फ्रेम असते, तर तुमच्या कॅश लिक्विडिटी, तुमच्या आगेवरती पाणी म्हणजे तुमचं पैशाचं नुकसान देऊ शकते. तसंच घोड्यांची जर तुम्हाला फ्रेम लावायची आहे उदाहरणार्थ, तर सफेद घोडे एकाच दिशेने पळणारे सफेद घोडे व्हाईट फ्रेममध्ये किंवा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही वायव्येला लावू शकता. वायव्येला लावू शकतो सपोर्टसाठी. सफेद कलरच्या घोड्यांची फ्रेम आणि त्याची बॅकग्राऊंड व्हाईट. तर घोड्यांच्या पाठी कधी ग्रीन कलर असतो, कधी हिरवा कलर असतो, घोड्यांच्या फ्रेमच्या मागे कधी हिरवा कलर असतो, कधी निळा असतो, कधी लाल असतो. तर ते तुम्ही जर तत्वांनुसार, दिशांनुसार लावले तर फायदे, नाहीतर त्यांचे भारी नुकसान तुम्हाला झेलायला लागणार. सर नुकसान म्हणजे काय काय होऊ शकतं? तुमचं पैशाचं नुकसान म्हणजे तुम्हाला मेडिकल एक्सपेन्स वाढू शकतात. ओके. तुमचे असे प्रॉब्लेम जे येऊ शकतात जे तुम्हाला पैशाची हानी देणार, ह्यातले सगळे कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकतो सिरियस. आणि तुम्ही म्हणजे ते लावू शकतो आपण, ती कोणती दिशा बोलले? वायव्य दिशा. वायव्य दिशेला सफेद घोडे लावू शकतो आपण आणि त्याचं बॅकग्राऊंड पण सफेद असावं. त्याच्याने बेनिफिट काय होईल? त्याचा तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ज्या गोष्टींकडनं सपोर्ट हवा आहे, जॉब असेल, बिझनेस असेल, घरात असेल काय, तर त्याचा तुम्हाला सपोर्ट परफेक्ट मिळणार. बरोबर. कुठल्याही कामामध्ये सपोर्टिव्ह काम करणार, सपोर्ट होणार आहे. सर जर आपण विचार केला, काही लोकांकडे धबधब्याची फ्रेम असते, बरोबर नाही का? भरपूर ठिकाणी आपण बघतो की हॉलमध्ये लावतात, असं धबधब्यांची फ्रेम असते किंवा असं ग्रीनरी खूप आणि त्याच्यातून पाणी वाहत आहे, खडकाळ पाणी वाहत आहे. ती फ्रेम घरासाठी चांगली की नाही चांगली? ती फ्रेम घरासाठी उत्तम आहे जर ती उत्तरेला असेल तर. ओके. उत्तरेला ती फ्रेम असेल तर उत्तरी जलतत्वाची दिशा आहे आणि पाण्याचं काम काय वाहत राहणं, फ्लो. वॉटरचं जे ॲट्रिब्यूट तुम्ही बघाल तर पाणी हे फ्लो होत राहतं. तर प्रत्येक माणसाला वाटतं माझ्याकडे पैसा खेळत राहावा, पैसा वाहत राहावा, पैसा येत राहावा. तर तुमच्याकडे जर कॅश फ्लो तुम्हाला कंटिन्यू हवा असेल, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे फ्लो होत राहायला पाहिजे सारख्या, नवीन नवीन तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही जॉब करताय, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहे तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी धबधब्याची फ्रेम ही तुम्ही उत्तर किंवा ईशान्याला लावू शकता. उत्तर किंवा ईशान्य दिशेला धबधब्याची फ्रेम लावता येते. उत्तरेला बेस्ट. पाण्याचं तुमचं जरी फाउंटन म्हणाला तुम्ही, पाण्याचे कुठलेही नदी, समुद्र किंवा तलाव, ह्याचे फ्रेम तुम्ही उत्तरेला लावू शकता किंवा ईशान्याला लावू शकता. त्याच्यामुळे पैसा खेळता राहतो आणि सुख समृद्धी येते आणि जलतत्व बॅलन्स होतं तुमचं. जलतत्व बॅलन्स होतं. बरोबर. सर आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो महाभारताची पण फ्रेम असते. बरोबर. तर महाभारताची फ्रेम लावली पाहिजे घरात आणि लावायची तर कोणत्या दिशेला? महाभारताची फ्रेम नाही, महाभारताची फ्रेम ही लावू नये. म्हणजे जसं आपण रणांगणांची फ्रेम लावतो महाभारताची, बरोबर, ती लावू नये. महाभारताची फ्रेमच नसावी घरात. जर तुम्हाला फ्रेम लावायचे तर कृष्ण भगवानांची अर्जुनाला उपदेश देताना बघा तुम्ही, कृष्ण भगवान उभे आहेत आणि अर्जुन बसले, ते उपदेश देताना तुम्ही तुमच्या विजनच्या दिशेमध्ये म्हणजे कुठे फोकस ईशान्येला लावू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा इन्स्टंट रिझल्ट काय भेटेल की तुम्ही तुमचं विजन, तुमच्या आयडियाज आणि तुम्ही फोकस व्हाल, तुम्हाला काय करायचं आहे ह्याचं तुमच्या आयडिया तुमच्या डोक्यामध्ये लगेच यायला लागतील आणि तुमचं एक्झिक्युशन करायला फायदा होईल. तर महाभारताची घरात फ्रेम लावू नये, कारण की सगळ्यांना माहिती आहे महाभारतात काही गोष्टी घडल्या काही नाही. तर तशा काही इम्पॅक्ट किंवा तशा काही गोष्टी घरात घडू नये, त्याच्यासाठी जर तुम्हाला लावायचं तर कृष्ण भगवानांची आणि अर्जुनाची फ्रेम तुम्ही लावू शकता तुमच्या ईशान्य दिशेला, जेणेकरून तुमचा फोकस वाढेल. तुमचं पुढचे 5 वर्ष किंवा तुमचे पुढचे दिवस कसे प्लॅन करायचे, काय आयडियाज आहे, तुम्हाला काय बनायचं लाईफमध्ये, ह्याची आयडिया यायला तुम्हाला इन्स्टंट स्टार्ट होईल. ओके. म्हणजे महाभारताची फ्रेम अवॉइडच केली पाहिजे. असेल तर मग सर आता तिला आपण काय करू शकतो? जर असेल कुणाकडे तर मग आपण असं काढून तिला ठेवता नाही शकत कुठेतरी. काय होतं, काय करावं? कधी कधी काय होतं ना, आपण आपल्या इमोशन्सवरती भरपूर गोष्टी ठेवून देतो, पण त्याचं कळत न कळत तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट होतच राहणार. अशा केसेस आहेत की 100 out of 90ला त्याचे इम्पॅक्ट आहेत, 10 जणांना नाही आहेत.
तसं नाही आहे. तर कधी कधी काय असतं की तो झोन असतो तो त्याच्यावरती इम्पॅक्टच करत नसतो. ज्या दिशांचा जो झोन असतो त्या दिशांचा जो झोन असतो, पण नाही ठेवलेले बेटर. नको ठेवायला असं मी तुम्हाला तर वाटतं? सांगेन की नाही ठेवायचं. जर तुम्हाला ठेवायचं तर कृष्ण भगवान उपदेश देत आहेत अर्जुनाला, ती फ्रेम तुमच्या ईशान्याला लावा. हां, पण सर मला असं विचारायचं आहे की समजा आता आहे तर त्या फ्रेमचं करायचं काय? म्हणजे मग आता जेव्हा आपला व्हिडिओ बघतील लोक तर फेकू नाही शकत आपण, शेवटी देव आहेत, तर त्या फ्रेमचं केलं काय पाहिजे? तिला कुठे आता आपण असं असतं ना कधी कधी की त्या फ्रेमचं एवढी आम्ही फ्रेम आणली त्याचं करायचं काय? तर मग आपण म्हणू शकतो ना की तुम्ही मंदिरात देऊन द्यायची? मंदिर किंवा तू स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही ते देऊ शकता. मंदिरात नाही, स्पिरिच्युअल प्लेसेसवर देऊ शकता. जर तुम्ही कोणाला, आपण असं नाही म्हणू शकत की आपल्याकडून काढून दुसऱ्यांना कोणा तरी देऊया म्हणून, तर स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही डोनेट करू शकता. किंवा फ्रेम्सची जी दुकानं असतात किंवा स्पिरिच्युअल प्लेसेसवर दिलं बरं, किंवा झाडांखाली कुठल्याही तुम्ही ठेवू शकता. हां, झाडांखाली आपण ठेवू शकतो सर, ते पण एक बेस्ट. स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही नेऊन देऊ शकता. म्हणजे घरात न ठेवलेली बरे, बाकी ठिकाणी ठेवले तर जसं तुम्ही मंदिर पण बोललात, तिकडे मंदिरात असं असतं की मंदिराला कुठल्याही गोष्टी इफेक्ट करत नाहीत. मंदिरात एवढी एनर्जी असते पॉझिटिव्ह, आकाशतत्व एवढं असतं की म्हणून म्हणतात की मंदिराच्या बाजूलाही ज्यांची घरं असतात, म्हणजे ॲडजस्टंट एकदम मंदिराला लागून ज्यांची घरं असतात किंवा घरं नसावी, याचं कारण काय, आकाशतत्व एवढं असतं, एवढी पॉझिटिव्हनेस असते की ते नॉर्मल माणूस झेलू शकत नाही. अरे बापरे, म्हणजे मंदिराच्या बाजूला पण तुमचं घर नसावं. मी जेवढी घरं पाहिली मंदिराच्या बाजूला, सक्सेसफुल तर लांब, किंवा सक्सेसफुल तर लांब, जेवढी घरं मी मंदिराच्या बाजूला बघितलेत, सक्सेस तर लांब, रेअर एखादा माणूस असेल सक्सेसफुल, पण बाकी लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. सांगा की त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की मंदिराच्या बाजूला तर असलेलं घर बरं, पण नाही, मंदिराच्या आतमध्ये जे आकाशतत्व असतं, मंदिरामध्ये जेवढी पॉझिटिव्ह असते ती नॉर्मल माणूस झेलू शकत नाही. म्हणून तिथे म्हणजे मल्टिपल गोष्टी आहे मित्रांनो. आपल्याला वाटतं की मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी असते, बट तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही ती पॉझिटिव्ह एनर्जी झेलली गेली पाहिजे. आणि घरामध्ये तुम्ही एकटे नसतात, परिवार असतो, प्रत्येक जण इतकं स्ट्रॉंग पाहिजे की ती पॉझिटिव्ह एनर्जी, पवित्रता त्याची राखता आली पाहिजे. तुम्ही मंदिराला लागून राहता येतं, तर मंदिराला लागून राहणाऱ्यांच्या जेवढ्या मी केसेस बघितले त्यांच्याकडे म्हणजे मी सांगू शकतो तुम्हाला की वाईफ कोणाची लवकर गेली आहे, त्यांना एक नाही असं भरपूर असं झालं की 2-3 कंटिन्यू 1-2 वाईफ त्यांच्या एक्सपायर झाल्या, त्यांना परत लग्न करायला लागलंय. रॅदर ते त्यांचे कर्म चांगले आहेत, पण ह्या गोष्टी असतात की तेवढी पॉवर आपण झेलू शकत नाही. आकाश म्हणून म्हणतात की प्लॉट पण नाही या मंदिराच्या जवळपास. जसं आपण म्हणतो ना की स्मशानाच्या बाजूला नसा, की तिथे निगेटिव्ह एनर्जी, पण मंदिराच्या बाजूला नाही, तर त्याचं कारण हेच आहे की आकाशात एवढं असतं आणि एवढं पॉझिटिव्हनेस असतं. आणि मंदिरात सगळेजण मागायलाच जातात, मंदिरात सगळेजण नवस करायला जातात, मंदिरात सगळेजण आपले प्रॉब्लेम सांगायला जातात. द्यायला कोणी येत नाही. हां, द्यायला कोण येत नाही, सगळं घ्यायलाच येतात. आणि देऊन जातात ते आपले सगळे प्रॉब्लेम्स, परमेश्वराकडे प्रॉब्लेम सांगून जातात. तर परमेश्वराकडे तेवढी ती ताकद आहे. बरोबर आहे. त्यांना आपण परमेश्वर, त्यांच्यानेच पृथ्वी चालते सगळी, तर त्यांच्यानेच पूर्ण ब्रह्मांड चालतं आहे, तर त्यांच्याकडे ती पावर आहे, पण ती आपल्याकडे नॉर्मल माणसाकडे झेलायला नसते. म्हणून तिकडे प्लॉट नसावा किंवा त्याचे घर नसावं. एखादा करोडोमध्ये एखादा माणूस रेअर असेल जो तिकडे रिच असेल, त्याचं कारण असेल की तेवढी तो पावित्रता पाळत असेल.